माधवी मॅम ज्या आहे ह्या मुंबईहून आलेल्या आहेत आणि ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 10 ते 12 वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचं एज जे आहे, लेडीजला वय विचारू नये पण त्यांचं वय जे आहे हे 60 वर्ष आहे आणि त्यांचं जे बॉडी एज, लिव्हर एज जे आहे ते टेस्ट केल्यानंतर कळालं की 30 प्लस त्यांचं एज दाखवलं तर खरंच म्हणजे या एज मध्ये तुमचं जे लिव्हर एज आहे हे 30 दाखवणं म्हणजे याच्या आणि आहाराचा कसा संबंध असेल हे तुमच्याकडून जाणून आणि घ्यायला एक्सरसाइज ऑल्सो बोथ म्हणजे त्या सातत्याने दोन्ही करताय रादर. जरूर नक्की सांगते. पहिल्यांदा सांगते मी मुंबईची आणि डॉक्टर नाशिकच्या, आमचा संपर्क एकमेकांशी कसा आला. मी जे 2010 मध्ये इथे आले नाशिकला आणि त्यावेळेस डॉक्टर आमच्या तिथे एक ज्युडिशियल ऑफिसर, माझे मिस्टर जज, आमची ट्रान्सफर झाली इथे आणि एक ज्युडिशियल ऑफिसर त्यांच्या मिसेसचा ऍक्सिडेंट झाला नाशिक पुणे रस्त्यावर आणि बऱ्यापैकी त्यांना लागलेलं होतं आणि मी जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा त्या पूर्ण अंथरुणावर होत्या. त्यांच्या सगळ्या मसल्सचा वगैरे प्रॉब्लेम त्यांना सुरू झालेला होता आणि मला असं वाटलं आता या 4-6 महिने घेणार बेडवर, पण विदिन 20 डेज त्या मला घरामध्ये अंगणामध्ये त्यांच्या फिरताना मला दिसल्या आणि मला ती खरंच जादू वाटली आणि म्हणून आम्ही त्यांना खरं भेटायला गेली मी आणि मग मी त्यांना विचारलं की ही जादू तुमच्यावर कोणी केली की बाबा 20 दिवसांमध्ये तुम्ही सहज अगदी छान चालत्या फिरत्या झाल्या. मला तर वाटलं की तुम्ही 4 महिने अंथरुणावर राहाल. मग त्यावेळेस त्यांनी डॉक्टर पल्लवी देशपांडेंचं नाव घेतलं आणि मी त्यांना म्हटलं मला आवर्जून त्यांना भेटायला आवडेल कारण त्यावेळेस मी गुडघे, मान, कंबर या सगळ्यांनी आजारी होती. इतकंच नाही तर माझं वजन पण खूप वाढलेलं होतं. प्री मेनोपॉझल प्रॉब्लेम मला सुरू झालेले होते. माझं वय त्यावेळेस 40 ते 45 वर्षाचं होतं आणि हे सगळं चालू असताना मी खरंच त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी मला ह्या सगळ्या याच्यातून, खोटं नाही म्हणजे वाटेल तुम्हाला पण मी खरंच सांगते आहे की हे सगळं जे आहे हे माझं साधारणपणे 1.5 वर्षामध्ये त्यांनी माझे सगळे आजार बाहेर काढले. इतकंच नाही तर मला त्यांनी माझं वजन पण कमी करायला मदत केली पूर्ण फिजिओ एक्सरसाइजेसने आणि त्याच्यासोबतच तो त्यांनी सांगितला तो न्यूट्रिशन, कारण त्यांनी सांगितलंच आता की आहारावर पहिल्यांदा त्यांनी फोकस केला. तर मी देखील त्यावेळेस आहारावरच फोकस केलेला होता. काय खायचं, किती खायचं आणि प्रमाण कसं असलं पाहिजे